नमस्कार, मी निलेश सोनी या नव्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण निघालो आहोत लातूरपासून 100 किलोमीटर अंतरावरती असलेलं कर्नाटकातील एक गाव। त्या गावाचे नाव आहे बसवकल्याण। बसवकल्याण या शहरानजीकच परतापूर नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आहे आणि तो टोटल इव्हेंट आपण ऑर्गनाइज करतो आहोत। आणि तुम्ही पाहू शकता आपल्या गाड्या हा सर्व लोड झालेल्या आहेत आणि गाड्या लोड होऊन आता आपण लातूरवरनं गाड्यांमध्ये डिझेल टाकून निघालो आहोत। लातूरच्या बाहेर आता आपल्या गाड्या ह्या निघत आहेत आणि तुम्ही पाहू शकता कामामुळे थोडासा वेळ न भेटल्यामुळं डायरेक्ट सेटअप रेडी झाल्यानंतरच तुम्हाला आम्ही दाखवत आहोत। दोन ठिकाणी आपण ट्रस्ट टाकले होते। एक ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता त्या ठिकाणी एक ट्रस्ट टाकलेला होता आणि त्या ट्रसवरती शार्पीज, पारलाईट, ब्लेंडर अशा पद्धतीने आपण इन्स्टॉल केलेल्या होत्या। लेझरही होतं। तसेच दुसऱ्या बाजूचे सेटअप आपण अशा पद्धतीने केलेलं होतं। 60 फुटाचा स्टेज त्या ठिकाणी टाकलेला होता आणि त्याच स्टेज नजीक आपण 60 फुटाचा ट्रस उभा केला। विशालच्या बळकट हातातली ताकद आता संपलेली दिसत आहे। कप्पीची चैन ओढून ओढून मीही या ठिकाणून प्रयत्न करतच होतो। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। आणि हा 1.5 फुट्या म्हणजेच मध्या याची ही लुडबुड या ठिकाणी चालूच होती। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। आणि हे आहेत आमचे चॉकलेट बॉय डीजे अभी एक्स। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। फायनली सेटअप हा रेडी झालेला आहे आणि आता आपण ऐकूयात साऊंड चेक। प्रत्येक इव्हेंट प्रमाणे ह्याही इव्हेंटला पहिला साऊंड चेक आपल्या महाराजांसाठी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नागेश साधारणतः 40 शार्पी, 70 पारलाईट, ब्लेंडर्स वगैरे या सर्व गोष्टींचा आपण वापर केलेला आहे या ठिकाणी। आणि साऊंडमध्ये TI Pro ऑडिओचे 8 टॉप आणि 4 सबस फ्रंटला PA ला आपण यूज केलेले आहेत। स्टेज मॉनिटरिंग 4 मॉनिटर्स, त्यानंतर 2 साईड फिल या ठिकाणी आपण यूज केलेले आहेत। परत वन्स अगेन हार्मनचं प्रोडक्ट या ठिकाणी आपण वापरलेलं आहे। या कॉन्सर्टसाठी सिग्नेचर 22 हे ॲनालॉग मिक्सर आपण यूज केलेलं आहे। आणि कन्सोलवरती आहेत अभिराज, ते साऊंड चेक देत आहेत। अभी मजा आएगा ना भिड़ो। सिटिंग अरेंजमेंट ही अशा पद्धतीने आपण केलेली होती आणि साधारणतः 200 फोकसचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि स्थानिक जे काही कर्नाटकाचे मुख्यमंत्री वगैरे आहेत, पालकमंत्री, हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी इनॉग्रेशन इव्हेंट हा संपन्न झालेला आहे। पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। हा अनावरण सोहळा झाल्यानंतरनी लागलीच स्टेजवरती मुख्यमंत्र्याचं आणि बाकीच्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी भाषण होईल। त्यानंतर संध्याकाळी बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम त्या स्टेजवरती होणार आहे। लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे। विकास राजा यांचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी साधारणतः 5 ते 6 हजार पब्लिक येण्याचा अनुभव या क्लायंटने लावलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता रात्री अशा पद्धतीने लाईट्स प्रोग्राम आपण केलेली होती। एका साईडला स्टेजकडे आदेश होते आणि दुसऱ्या साईडला ओंकार होते। ह्या दोघांमध्येच लाईटचं कॉम्पिटिशन लागलेलं होतं। आणि तुम्ही पाहू शकता ऑडियन्स इतकी जास्त आहे की थांबण्यासाठी सुद्धा जागा नाहीये। आता काही वेळामध्येच हा कॉन्सर्ट सुरू होणार आहे। मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे।
आणि स्टेजवर त्या मान्यवरांना भाषणाचा जो कार्यक्रम आहे तो आटपता घ्या असा सूर ऑडियन्समधनं उमटताना आम्हा सर्वांना दिसत होता. संगम नमामि बुद्धं